कसं काय गो शो सगळं तुमच्यामुळे पॉसिबल आहे. आम्ही काहीच नाही. आम्ही एवढीशी मेहनत करतो, तुम्ही एवढा सपोर्ट करतो. करो सावरिया भैया आपलं गाणं तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण काही कारणानिमित्त आपण चाललोय गोव्याला. तर हे बघा, हे आमचे सारथी दाखवा. आमचे साथी या अर्धा लक्ष फोन मध्ये अर्धा लक्ष फोन मध्ये आणि गाडी चालू द्या बोलतोय, तो गाडी पण चालू देत नाही आपल्याला. जिजू आणि कारण ते आहे की चाललोय आम्ही इव्हेंटला. यस. आणि चाललोय बाईंना काहीच कळत. तर या बाईला बोलत होतो आपण फ्लाईटनी जाय, तर भाऊ बोलला मला एक्सप्लोर करायचंय. आणि आता हा जर झोपला आणि हा रात्री काय एक्सप्लोर करणार आहे काय माहिती डोंगर काय झाडी काय डोंगर होणार आहे एक्सप्लोर. आणि यांनी जर डोळे लावले भाई आपका डायरेक्ट पिरगळूंगा. हा पुरा एक्सप्लोर करो. यार भावांनो मी दिसत नाहीये का? हा बोलतो की किती लाईट लावा, दिखेगा नहीं बोले. काले हुए तो क्या हुआ, काले हुए तो क्या हुआ, वाले हैं वो भी नहीं है. चलो दिल भी काला है. दिल भी काला आहे, सगळंच काला आहे. आम्ही आहे ना पूर्ण रस्त्यात शोधत आलो की आम्हाला भुर्जी खायची. कालपासून विचार करत होतो भाई भुर्जी खायची आणि पूर्ण रस्त्यात शोधत आलो. म्हणजे 1-1.5-2 तास झाले आम्ही शोधतोय. आता आम्हाला भेटली कुठेतरी बघा, इकडे आम्हाला भुर्जी भेटली. भुर्जी खायची. हा. आपण भेटली आणि आपण भुर्जी खातोय आता. काहीच सगळे झोपलेले आहे बघा. तेव्हाचा डोळे लावून झोपलेला होता आणि हा पण झोपलाय. मला पण झोप येते, म्हणजे खूप कंट्रोल केलं पण आता झोप येते. बिग बॉस पण बघून झालंय. तरच हो, आता थोडा वेळ जागतो आणि जशी झोप लागेल तसं झोपून घे. हे बघा ऍक्टिंग करता, हे बघा ऍक्टिंग करायला लागले. हा एकटा जागे गौरव भरोसे जिरे बरोबरचे जर आहे ना, झोपला होता याला आवाज आला लगेच जागला केव्हाच. ठीक आहे चल. तर गाईज आम्ही तिकडे गाडी पार्क केली आणि सकाळी मस्तपैकी म्हणजे आलो 5 वाजता आणि बोललो थोडा झोपलो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे बीचवर. सगळे लोक झोपलेले हॉटेलला, आम्ही आलो आहे बीचला. हे बघा, सो इथे येऊन झोपायचं म्हणजे काय मजा आहे का. चलो तिकडे फोटो वगैरे आणि एखादी रील शूट करू. चलो तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही इकडे नाश्ता करायला आलतो ना. नाश्ता करायला आलतो. एवढा भारी होता. डबल या दुकानावर कोणी येऊ नका, माहिती कटकट एवढा भारी होता. कोणी येऊ नका भाई. हे बघा रिटर्न पॉलिसी भाई. डबल कोणी येऊ नका या हॉटेलवर. अरे गोव्याला कुठं खाऊ नका. भारी होता की आम्ही ज्याच्याने बिल भरवतो मोबाईल सुद्धा हार मारला. मोबाईल बंद पडून गेला भाई. तुम्हाला काय विचार करा काय होईल. कधी अरे असंच वाटतंय की आता रिटर्न घरीच जाऊन जेवण करावं इकडं आपल्या इकडं. अरे आपल्या इकडं थोडा खाण खराब असतात. अरे इकडं डायरेक्ट पूर्ण खराबच होता पूर्ण. चल हे देखो ऐसे अंदर आते. चलो गाईज आम्ही आलो रात्री आलो. ठीक आहे, सकाळी थोडं 2-1 तास रेस्ट केला. त्याच्यानंतर लगेच आपण याला गेलो बीचला गेलो. दुसरी हॉटेल होती. आता हा विला केला आहे बघा, तुम्हाला विला दाखवतो. हा विला केलाय आणि त्याच्यानंतर ही माझी रूम. अरे कपडे फेकून दिले मी कसे आणि आता आम्ही जाणार स्विमिंग पूलमध्ये. सगळे रूममध्ये असं बोलले की सगळे जाऊ. मला नव्हतं माहिती, मी मस्तपैकी मध्ये होतो आणि आलो. चलो भाई आ जाओ, बाकी लोक कोई बुलाओ. चलो आपण चाललोय आता फायनली. मारू का उडी. चलो गाईज
आता मी बंद करतो, आता स्विमिंग करून घेतो, नंतर बघू आपण ब्लॉग. बाई जवळजवळ 15 मिनिटापासून हा इथं उभा आहे. थंड आहे, थंड आहे, थंड आहे. भीती वाटते. चलो जो बोले सोनी हाल. भाई इकडे समुद्रात पण खार पाणी आणि इथं पण आहे भाई, मी नाही पोहत. आम्ही आता चाललोय सनसेटला. बघू आम्हाला सनसेट भेटते का. 10 मिनिटं उरले. रुक ना भाई, पासवर्ड आल त्या. आता आमचं मस्तपैकी स्विमिंग झाली, मोकार एन्जॉय केलाय. आता आम्ही चाललोय कुठं चाललोय, बीचवर चाललोय मस्तपैकी. तिकडे फोटो काढू, 1-2 रील काढू, जाऊन बघा आपल्या चॅनलला. चलो गाईज, हा बघा हा बीच आहे ना, कोणता कांडाली काहीतरी बीच आहे. आणि तिकडे ना, तिकडे समोर तो बागा बीच जो फेमस आहे. आतापर्यंत मी ज्या पण बीच वर गेलोय ते बीच आहे ना, जिथं क्राऊड नाही आहे तिकडेच गेलेलो, कारण की आपल्याला शांतपणे मस्तपैकी. पण यावेळेस आहे ना, आपण विचार केला की आता सगळे हॉटेलवर आहे, तर आपण आहे ना जाऊ जिथे क्राऊड असणार तिकडे. कारण की मला एक रील शूट करायची होती, पण ती रील आता अंधार झालेला आहे म्हणून ती रील काही शूट होऊ शकत नाही. तर सो फक्त आपण मजा घेऊ. बघा खूप जास्त लोक आलेले आहे, आणि आम्ही जेव्हा पण आलेलो आहे सगळं ऑफ सीझनला आलेलो आहे, कधी कोणी दिसत नाही काय नाही, त्या टायमाला आलेलो आहे. तर त्याच्यामुळं काही एवढे मजा पण नव्हती. आणि जेव्हा पण आलो ते जे बीच जास्त लोकांना माहिती नाहीये त्या बीचवर गेलेलो आहे. त्यावेळेस बघा खूप जास्त क्राऊड आहे आणि यार मजा येते बघा. पैसा लग रहा है माम भाई, बहुत मजा आ रहा है. सगळे लोक आहे ना इकडे पेत आहे, खात आहे, फक्त आमची चांगली येणारी खाणारी नाहीये. फक्त इकडे लोकांची. आणि खायला काहीतरी मागवलं आता, कारण की इथं बसायला अलाव नाही तर आता फुकट बसून इकडे गेलो असतो. समोर बीच आहे, दिसणार ना लाईट मुळे. कॅन्डल लाईट डिनर करायला आलो आम्ही दोघं पण सिंगल लोक, सगळे पोरं कॅन्डल लाईट डिनर करायला. डिनर नाही, ब्रेकफास्ट कॅन्डल लाईट ब्रेकफास्ट. आमचं संध्याकाळ चहा दुपार जेव्हा पण असं ना तेव्हा ब्रेकफास्ट होतं. जेवण काही होत नाही भाई. सकाळी तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये असं हॉटेल भेटलं आम्हाला की काय भेटलं भाई, डबल तिकडे कुठं खाणार नाही अशी इच्छा झाली. तर आज आपला गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आपला शो आहे, तुम्हाला माहिती असेल म्हणजे बघितलेला असेल तुम्ही शो. आणि आज शो असल्यामुळं आम्ही चाललोय साऊंड चेकला. आहे बघा साऊंड चेकला चाललोय. आमची ती गाडी बघा, त्यांचा रस्ता चुकलाय. चलो एन्जॉय. तर मित्रांनो आपण साऊंड चेकला पोहोचलेलो आहे आणि म्हणजे थोडा भूक लागलेली आहे, उपवास आहे, त्याच्यामुळं एक गाडी पुढे गेली आणि ते तिकडे थांबणार ना. तर आम्ही इकडे चाललोय नारळ पाणी प्यायला. हे बघा 2 ते 3 घोटात पाणी खतम. काही पाणी कमी निघलं मग बोललो मलाही दे, मलाही तरी खाऊन घेतो बोललो, म्हणजे पैसा तरी वसूल होईल तेवढा. तर मित्रांनो आपण आलोय वेन्यूला. हे बघा वेन्यू, हे बघा हे इकडे सगळे लोक बसणार. VIP एंट्री इथं फक्त सूरज भाई बसणार, कारण की सूरज भाईला आहे ना इथं VIP आहे ना, तर सूरज भाईसाठी. हे बघा असं आहे आयनॉक्स बिग पिच काहीतरी आहे तिकडे. आणि हे बॅनर बघा आपल्या भाऊचा. आणि पूर्ण तयारी चालू आहे जोरात, एकदम जोरात. आणि एवढा ऊन आहे त्याच्यामध्ये उडी घालून आलाय तुमचा भाऊ. हा मोकार करपूर राहिला ना, मोकार करपतोय ना भाई. चलो संध्याकाळी साऊंड चेक आहे आणि संध्याकाळी मोकार चलो. तर मित्रांनो आपण झालोय रेडी आहे बघा मस्तपैकी, आणि आता चाललोय शोला. म्हणजे माहिती नाही आहे गोव्यामध्ये आपला फर्स्ट शो आहे, कसा होणार काय होणार. पण आपण नेपाळच्या लोकांना नाचवले दादानी, तर इथं तर मजा तर येणार 100%. कारण की नेपाळच्या लोकांना आपले गाणे कळत नाही. हा तर इंडिया आहे, इंडियामध्ये आपण तरी पण नाचणार सगळे लोक. तर बघू मजा तर 100% येणार. काहीच आहे बघा, एवढी पब्लिक सगळे वेट करते. म्हणजे दादा तिकडे आहे, ठीक आहे.
सगळी पब्लिक वेट करते, सगळी टू झेड. चलो बघू, एन्जॉय करू आपण कॉन्सर्ट. ठीक आहे. गोव्यामध्ये एवढी पब्लिक सगळी दादाची वेट करते, हे बघा. ठीक आहे. कसं काय गोवा? म्हटलं माझ्या मित्रांना कठीण होतं नाही का, कोणाला नाव विचारायचंय तर लगेच सुंदरी सुंदरीचं नाव काय म्हणजे ती मारायला मला येईल, गाणं गातोय. स्ट्रेस नाही. हे भावा तुमच्यासाठी नाही का, मग आवाज सुरू ना. इकडे बघ. सगळ्यांचे आई वडील एकेकांना सगळ्यांच्या पॅरेंट्स वरती पाठवून देतील. एक बघा तो बघा सगळे एक पाठवतात. अरे बाप. इथं ब्रोकन लोक किती आहे, सिंगल लोक सिंगल आहे भाई. मी बी ठीक आहे. सिंगल आहे. मी बी सिंगल आहे. कोण कोण आहे? आमचं सिंगल आहे. आमचं लक्ष द्या. ठीक आहे. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. मी आशा करतो की 2026 मध्ये पण मी तुम्हाला एंटरटेन खूप जास्त करणार आणि तुम्हाला याच्यापेक्षा डबल भेट देणार का? असंच प्रेम असूया आणि सगळे खुशीत राहा. माझ्याकडून तुमच्यासाठी खूप खूप ब्लेसिंग. ठीक आहे. थँक्यू. एंड हो गया भाई. एंड खूप मजा आली. डायरेक्ट एन्जॉय भाई. सगळ्यांना मजा आली असेल. जे जे इकडे आले होते त्यांना पण मजा आली. एक नंबर. एक नंबर. तर काहीच खूप जास्त मजा आली तिकडून. म्हणजे मी ते दाखवू शकलो नाही कारण की तिकडून एवढी गर्दी होती ना भाई. म्हणजे मला असं वाटलं होतं की गोवा आहे आउटसाईड, पण एवढी पब्लिक होती भाई आपली मराठी. बापरे, खूप जास्त एकदम क्रेजी, एकदम खूप जास्त मजा आलेली आहे. हे मी दाखवू शकत नाही कारण की यार मजा आली, खूप जास्त मजा आली. खूप क्रेजी क्राऊड होता. तर शो एकदम सक्सेस झालाय एकदम. म्हणजे आपली पब्लिक आहे ना हाऊसफुल होती इकडे पण, म्हणजे गोव्याला. भाई सकाळ झाली मस्तपैकी आणि दादा त्यांची फ्लाईट होती, त्यांना सोडायला गेलो. यार सीट आपला कॅमेरा थोडा खराब आहे बघतो तेव्हा. दादा त्यांना सोडायला गेलो, सोडून आलो. येता येता आहे ना आम्हाला मस्तपैकी रस भेटला. चलो भाई रस. रस नहीं है, गन्ने का जूस लेके आ रहा हूँ बस जी. ओके लेके आ रहे हो. मुझे लगा कि ऐसे ही दे रहे हो. ओ गिर जाएगा. रुको रुको, साथ में ताकत नहीं है. हाँ भाई. ये गन्ने का जूस लो. ये गन्ने का जूस. रस प्यायला ये म्हणले माय. इस पे भी रस गिर जाएगा भाई. ये देखो सब. कोई बात नहीं, 2 मिनट में सेठ जी आराम. भाई आप बहुत अच्छे हो यार. अच्छे ही रहेंगे ना साहब जी. भाई यार रस अच्छा नहीं मिलता ना तो मजा आ जाता, क्योंकि आपका यही आप बहुत पॉजिटिव आदमी हो यार. ओके भाजी, बनाओ वीडियो बनाओ. फ्री है क्या हमें ये? ओके और लो. नहीं बस हो गया भैया. बस आपको चाहिए भाई? बस बस. ठीक है.
थँक्यू वीर भाई चलो ओके बाय 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 गाई बाय 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 चलो बाय जाओ वीर जाओ कहाँ जा रहे हो पैसे पैसे नहीं है भाई अभी डिस्काउंट तो दीजिए आप ही तो बोले बाय बाय आप ही तो बोले बाय बाय चलो भाई अभी ऑन है खाली हो गई चला गाईज रस्ता भारी होता किती 40 रुपये को आहे का ना 40 रुपये को ठीक है साहब जी ए चलो गाईज हे बघा हे घेतले आम्ही हे कपडे नेपाळचे मस्तपैकी अरे सॉरी नेपाळला गेलो होतो लास्ट टाइम ते नेपाळचा आलं तर गोव्याचे हे कपडे घेतले मस्तपैकी याच्यावर फोटोशूट करू आणि एक मस्तपैकी स्कूटी घेऊ ही आमची मावशी हॅलो हॅलो ताई सॉरी ही आमची ताई ताई बंजाराम बोलीस का मराठी गोरमाटी मराठी पण येते मराठी पण येते 20 लँग्वेजेस आय स्पीक बाप रे ताईला आहे ना 20 भाषा येते हा. आणि आम्हाला भाई 3च भाषा येते मराठी हिंदी आणि आमची बंजारा इंग्लिश येत नाही इंग्लिश पण नाही येत आम्हाला इटाली आय स्पीक इटाली जर्मन फ्रान्स अँड रशिया इज लोकल लँग्वेजेस इन गोवा बाप ताईला सगळ्या लँग्वेज येतात म्हणजे 20 लँग्वेज म्हणजे ताई खूप तुम्ही कुठे शिकायला गेले होते एवढ्या लँग्वेज आम्ही इथेच लहानपर्यंत येतेच राहून शिकले आम्ही म्हणजे शॉप म्हणजे शाळे वगैरे नाही गेले नाही इकडे शिकले हो. शाळा शिकलत नाही आम्ही शाळा शिकून आम्हाला आहे ना 2-3 लँग्वेज होते आणि शाळा शिकले नाही फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत शिकले मी अरे बाप म्हणजे फक्त 4थी पर्यंत शिकून यांना थोड़ा रशियन बोलो तो यांना आहे ना रशियन हा काय रशियन बोलू रशियन मध्ये म्हणजे बाटी खाल्ले काय कागदीला खरशो भाई शिव्या दिल्या वाटते आपल्याला काय बोलले ताई तुम्ही हॅलो हाऊ आर यू ओके कैसे ओके केम छो आराम छो गाई आराम रो बेटा एक हैप्पी नंबर न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर आणि ये देखो ये मोठ माशी आओगे हमार चा ले लेन यो माशीन कळगो की पामळ आओगे तर पामणायचं चार किती टक दे करो सावरिया भाई आपलं गाणं मावशील हा सर वर भाई पण आवे मराठी महाराष्ट्र गोरमाटी मावशीला कळलं की आम्ही काहीतरी म्हणजे पाहुणे आले भाऊ म्हणून मावशी आहे ना चहाची किटली आणि याच्यात आहे ना सळोई घेऊन आली तमेन भी 20 लैंग्वेज आउचा तमेन कतरी लँग्वेज आहो 6 लँग्वेजेस ओके मावशीला 5-6 लँग्वेज येते आणि शिकेन 17 शिकेन लागो काही रशिया हा, रशियात लोकल फॉरेनर हाऊस नाही म्हणून ते हे शिक जमा ओके इटली इटालियन काही इटाली जर्मनी वो मधल्या घणात येते हम नाही क्या येते ना जनाती म्हणून ती बोल बोल ओके लोक मारलाय आम्ही दोघा भावानी ठीक आहे चलो जाते आमची ताई असल्यामुळे पैसे घेत नाही ना आमचे हो नाही घेते नाही घेते ये Song पण छान बोला आमचं बंजाराचं सॉंग मिक्स करून गाणं मुझे फसा दिया एवढं टाकले ना मी पॅन्ट उलटी घाल दी आणि बघतोय की अरे यार सिट मुझे लगा कि मुझे फंसा दिया पर मैंने उल्टा पैंट पहन लिया भाई उसका खिस्सा माग झाला आपण जाते रावा मित्रांनो आपल्याला भूक लागलेली आहे आणि इकडे मच्छी फ्राय म्हणून फेमस आहे तिकडे दादा घेऊन चालले आपले म्हणजे यार नेपाळच येतोय गोव्याचे दादा आहे ते आपल्याला तिकडे घेऊन चालले आणि त्याच्यानंतर भाऊला पण एकदम बेकारवाली भूक लागले भूक लगी है अच्छी वाली बहुत अच्छी और मछली खाएंगे क्या क्या खाओगे मछली क्रैब प्रॉन सब खाएंगे इतना खाओगे सी फूड मुझे पसंद है ना भाई ओके चलो आपण तिकडे जाणार आणि फुल खाणार कारण की जसं आलोय तसं बराबर जेवायला भेटत नाही आज दादा बोलले की आहे भारी फेमस आणि त्याच्यानंतर एकदम आपल्याला जसं लागतं तसं आहे तर आपण चाललोय तिकडे बघू जर तशी टेस्ट नसली तर मग दादाला बरोबर मग टेस्ट एक नंबर आहे तिकडे आहे ना ओके दादाच्या भरोशावर चाललोय बघू टेस्ट कशी आहे चलो हे बघा एवढी गर्दी आहे म्हणजे पहिले असं वाटलं की ते दादा आपल्याला कुठेतरी घेऊन चालले वेगळ्या ठिकाणी पण
भाई इथं आल्यावर आहे ना म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलची भूक लागलेली आहे. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर ही गर्दी बघून आम्ही वेटिंगला थांबवलं, म्हणजे इथं खूप भारी भेटतं, त्याच्यामुळं अजून जास्त भूक लागलेली आहे. तर आता तर 20 मिनटं वेट करू शकतो, कारण की इथं एवढी गर्दी आहे तर मजा येणार भाई खायला. तो खाऊ एक नंबर. हा बोला. पूर्ण गोव्यामध्ये एंडला हे एकदम खतरनाक जेवण भेटलं. तर शोचाला अजून आपण मजा करणार. आणि मजा आ गई भाई. काफी एकदम जास्त मजा आली. म्हणजे गोव्यामध्ये जसं आलो ना तसं आज भेटलं की चांगलं पाहिजे. म्हणजे आम्ही आधी टायमामुळे आहे ना जिथे भेटेल तिकडे खातो, पण आज मजा आली. म्हणजे आम्ही थोडा दूर आलो पण पैसा वसूल झाला. लोक आहे ना असे सनस्क्रीन लावून हे लोक सनस्क्रीन लावून असे चिकणे झालेले आहे. आता मी पण सनस्क्रीन लावणार आणि तुमचा भाऊ पण चिकन लावणार आहे. बघा सनस्क्रीन एवढी घेतली, आता लावतो. आता कोणतं ऊन लागणार आहे हे बघा भाई. लावली एकदम खतरनाक मध्ये सनस्क्रीन. कोणतं ऊन लागणार आहे आता. आता काय टॅन बिन नाही होत. आपण मस्त सनस्क्रीन लावू. यांच्यासारखंच होईल आता. जे होईल ते होईल. सनस्क्रीन वगैरे लावले. सनस्क्रीन कोणती करी व्हिडिओ काढणार दाढी भरती भाई. आता आपण टॅन नाही होऊ शकत. आता कोणत्याही बीचवर जा, कोणत्याही उन्हात जा, आता काही टॅन नाही होत. चला काहीच तुम्हाला एक दाखवतो, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की काय विषय आहे. आपला बघा हे फॉरेनर लोक बघा, ठीक आहे. फॉरेनर आणि आपला इंडियाचा भाऊ. इंडियाचा भाऊ आपला. म्हणजे आता फरक असतो ते त्यांचं बघा कसे मस्तपैकी बसलेले. आणि हा भाऊ बघा आपला. काय फरक नाही आहे भाई. जे होईल ते होईल. आपण आपलं डायरेक्ट मातीत घुसू. एक नंबर. एक नंबर मजा आ गया भाई. मजा आ गया भाई. चलो पैसा भाई. अर्ध्या पुलामध्ये नेऊन उभा केला म्हणे. इथं नेटवर येतं, इथं पैसा टाकून घ्या म्हणे, नाही तर इथून फेकून देतो म्हणे. तर काहीच आपला ब्लॉग इकडे एंड करतोय, कारण की विषय असा झाला होता. आम्ही शूट करत होतो आणि समुद्रात गेलो तर मोबाईल आहे ना पाण्यात भिजला. आणि खाऱ्या पाण्यामुळे मोबाईल खराब होतो. आयफोन का नाही असो तो खराब होतो, ठीक आहे. तो शॉपवाला बोलला. आम्ही शॉपला गेलो तर ते 35,000 रुपये खर्च बोलला. आणि ते मोबाईल खराब झाला नसतं तर मी अजून शूट करणार होतो. आणि शूट करून म्हणजे हा शूट आहे ना 37 मिनिटाचा झाला होता. त्याला कट करून 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 म्हणजे कट करायची इच्छा होत नव्हती, कारण की आहे ना खूप चांगले कंटेंट्स होते. तरी पण खूप जास्त आम्ही काय केलेलं आहे, कापून बिपून दिल पे पत्थर रखे कापले. 23 मिनिटाचं गेले. तर सो बघा मजा येईल. खूप चांगली ट्विस्ट आहे. बघत आले ना तुम्ही तर मजा आलीच असेल तुम्हाला. तर कसा वाटला? भारी तर वाटला असेल. लाईक कमेंट करून टाका. आणि थँक्यू सो मच. लव यू. भेटूया पुन्हा कारण की पुण्यात राहतो. चलो.